तू आईला भेटवताना बॉम्ब टाकलेलंस असं आम्हाला कळलं. डायरेक्टली हिला भेटवलेलंस का असं घराखाली ये असं म्हणून नंतर मग डायरेक्ट आईला भेटवलेलं तू? अगं तुला टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतो, की आईचा जसा ऑरा आहे ना आणि कसं आहे हे खूपदा मी नोटीस कधी केलंय, की जेव्हा एखादा फेलो प्रोफेशनल हा ॲक्टर असेल, हं. तर ते आईकडे बघताना ॲज अन ॲक्ट्रेस, ॲज अन सीनियर आर्टिस्ट पण बघतात. बरोबर. हा आधीपासून पूजा म्हणजे नॉट जस्ट माझी आई, हं. बट एक फेलो काय बोलतो प्रोफेशनल ॲक्ट्रेस, सीनियर ॲक्ट्रेसच्या झोनमध्ये पण तिचा एक विचार होताच, की अरे सुचित्रा मॅडम कडे आधी मॅडम ताई हे हो. आणि आईला मी जे बोललं काम जातं. केलं होतं प्रोडक्शन मध्ये, तेव्हा मी एकदाच भेट झाली होती माझी त्यांच्याशी. आणि ऑब्व्हियसली तोच आपल्याला हे असतो ना, की मी आधी बोलताना पण मी मॅमच म्हणायचं त्यांना, कारण तेच असतं ना डोक्यात, किंवा तेच बघितलंय किंवा तेच बघत आपण इथपर्यंत आलोय. सो सो मी हिला बोलवलेलं तू खाली आहे. खरं तर मी आधी फ्रेंड्स बरोबर फिल्डिंग लावलेली, फ्रेंड्सना सांगून ठेवलेलं आणि हिला पण फ्रेंड्सना भेटवून ठेवलेलं. कारण म्हणजे फ्रेंड्सना ओके झालं की साधारण कसं अगं सोपंच होतं मग. तर ही आता माझ्या प्रत्येक फ्रेंड बरोबर म्हणजे जे काही 5-6 जणांचा ग्रुप आहे, जो कोर ग्रुप आहे 7-8 जणांचा, तर ही उत्तम, हिचा इंडिव्हिज्युअल एक डायनामिक आहे. त्यात ही एक ग्रेट क्वालिटी आहे की ही सगळ्यांना आपलंसं करून घेते. मला त्यात वेळ जातो किंवा मी माझा एका चौकोनातलाच आहे, हे माझं चौकोन, मग माझं ते पर्सनल चौकोन आणि बाकी प्रोफेशनल चौकोनाचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. ती कधीही कोणालाही खूप छान करून असं वाटेल की अरे हे 10 वर्षाचे मित्र आहे. त्याच झोनमध्ये माझ्या एका मित्राला मी खाली घेऊन गेलो की चल चल वर चल, आपण वर बसू थोडा वेळ. मग काय गर्दी असते ग त्या स्टारबक्समध्ये, आपण नंतर जाऊ. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ही खाली आली, बोललो चल थोडा वेळ वर चल. वर, अरे वर वर नको ना, आपण इथेच जाऊया. म्हणजे अरे घराखाली आली आहेस तू, छान 4 किती 3-4 वाजले असतील. हा. तू चल चल चल. घरी काय? अरे काय नाही, मी आजीला भेटवतो. बरोबर हो, ना? पहिलं मला सांगितलं आजी, म्हणून मग मी आजीसाठी छान फ्लावर्स वगैरे घेतले. आणि मग म्हणाला आई थांबलीये तुझ्यासाठी, चल. म्हणलं, आज आईला भेटायचंय? नाही नाही, मी येतच नसते म्हणलं वर, मी येत नसते. माझा म्हणजे मी लिफ्ट पकडतोय, माझा मित्र हिला ढकलतोय आत. आणि खरंच आहे, त्याने लेजिट ढकललंय ढकललंय. मला. माझा असा शूज सँडलचा असा आवाज म्हणतो ना आपण, तसं की अरे नाही नको, आणि काय गंमत करताय? काय की ते मध्ये जुन्या पिक्चर मध्ये माहितीये ते असे गाडी जेव्हा जाते तेव्हा असे ते सगळे गुच्चे हलत असतात, तसे हिचं ही हा हॅलो मॅडम. आई म्हणते हा तू बस, काही टेन्शन नाही. आणि मी त्यात मला आल्या आल्या म्हणजे भेटलो वगैरे, आणि की अरे वा, म्हणजे असं हे flower तुझ्या तुम्हाला? हातात फ्लावर्स दिसतात, की अरे वा फ्लावर्स मी आजीसाठी आणलंच आहे, असं मी बोललो. म्हणलं हो, काय हे फरक पडला आजीसाठी असता आहे. तुला? मी मी त्यांना दिलं असतं तर काय फरक पडला असता? आई म्हणते पहिल्याच ठीक आहे ठीक आहे दे impression मध्ये. आजीला, आणि आई बाहेर पडली. आणि त्या बोलल्या पण की असं काही ठरलं नव्हतं, म्हणजे माहित नाही याचं ठरलं होतं नव्हतं भेटवायचं वगैरे. पण हा म्हणाला की अगं आई निघतच होती, तुझा फोन आला, तू खालीच होतीस, म्हणून मग आमचं असं झालं की ठीक आहे 5 मिनिटं भेटून तरी जा. भेटू आणि मला अजून. आणि माझी आजी ही साधारण म्हणजे 25 तास टीव्ही बघते. हो, माझी आजी 25 तास टीव्ही बघते, तर तिला डेली सोप आणि हे तर तिचं मॅनिफेस्टेशन आधीपासून किती छान आहे बघा. हिला घ्या कधीतरी आपल्या सिरियल मध्ये, मला एक झोन. माझी दुबईची एक ताई आहे भाग्यश्री ताई, तिची आई रूपा मावशी, ह्यांचं पण एक खूप केअर, किती छान काम करते. त्यांचं ओरिजिनल मॅनिफेस्टेशन की अशी मुलगी सोमला मिळावी. तर आजी अशी टीव्ही बघत होती आणि पहिल्यांदा अशी पूजा आली, तर आजीने असं आणि आजी ना एक 5 मिनिटं गेले. रजिस्टरच म्हणजे व्हायला की अरे कारण याच्या सिरियल मध्ये समची बऱ्यापैकी मैत्रीण आपण आहे वेगळे याची. दिसतो, आणि आणि नंतर जीन्स टॉप तिच्याशी मध्ये पटकन बघून असं असं एक असतं ना, असं असं तिला झालं 2 तिचं मिनिटं आणि गेले. कट्टू डायरेक्ट बाजूला घेऊन बसून गप्पा बिप्पा सुरू झाला. तिकडेच मला कळलं की झाला एक मजा, एक आणि फुटला. आज मी घरातून निघत असताना हा याच्या मित्राला बोलतो, हिने आजीला फोन अरे अख्ख्या सोल्ड टीम मध्ये आली आजी. काही नाही, मी काही केलं नाही. आम्ही सगळ्यांसोबतच माझं हेच झालं की कोणासोबत असं काही वेगळं कनेक्ट करायचीच गरज नाही. हो. हो, आणि कसं आहे आम्ही बांदेकर जे कोर आहेत किंवा इन जनरल बांदेकर हे साधारण 50-55 प्लस आहेत. म्हणजे जे काका आहेत ते रक्षाबंधनासाठी हॉल बुक करतात. हो, कारण 10-12 बहिणी, त्यांना झालेली मुलं, ते मुलांची मुलं, मग भाऊ-बहिणी, असे ते 40-50 जणांचा एक ग्रुप होतो. आणि मी हिला आधीपासून सांगितलं की पूजा तुला वेळ जाईल ऑफकोर्स, बट हे कसं आहे की जे तुला इन ड्यू टाइम कळेल कोण कोणाची काय नावं. मी अजून पण मधून अधून फॅमिली ट्री रिवाइज करते.
पण आय एम व्हेरी सरप्राईज की कधी कधी माझी नावं चुकतात. कधी कधी असं होतं आणि मग आपण ना हिला प्रत्येकाबरोबरचं तिचं एक कनेक्शन आहे आणि हे खूप शॉर्ट स्पॅन मध्ये झालंय. म्हणजे तुला व्हेरी ऑनेस्ट सांगतो, पूजाला पहिलं भेटणं आणि त्याच्यात लग्नामध्येच आपलं एक 1.5 इयर मॅक्स. ह्याच्यामध्ये एक गणपती म्हणजे 2 गणपती झाले. हो. करेक्ट. ऑगस्टचा पहिला एक, जिकडे इनिशियली ती फक्त आलेली दुर्वा हो, आणि हो, हो. ते आजी आणि आमच्या सगळ्या आजी अशा एकत्र बसतात दुर्वा कारण निवडताना. कारण आम्ही सगळे हजार, आम्ही सगळी व्हायच्या असतात. नातवंड ही 1000 दुर्वा वाहतो देवाला. तर मला ज्या 7 काकूने चे 7 दिवस बोलवलं वेगवेगळे होतं ते झाले. म्हणजे की ये तुला करायचं असेल तर. तर मी अजूनही म्हणजे काकूचं नाव प्रणिता काकू आहे, पण मी तिला दुर्वा काकू म्हणते. कारण तिने ते कशा निवडायच्या आणि असं म्हणजे करता ह्याला करता सांगताना की अरे त्या कोण आहेत? म्हणलं, कोण म्हणतेस तू? ही होती. म्हणलं नाही मला नाव नाही माहित. त्याने का त्या दुर्वा काकू असं ते अजूनही तसं ते सुरू माझ्या झालं. काकीला ही दुर्गा काकू म्हणते. तिचं प्रत्येकाबरोबर इंडिव्हिज्युअल एक डायनामिक आहे अँड त्याच्यामुळे ही खूप या घरात खूप इझिली मिक्सअप झाली आहे. प्रत्येकाबरोबर वेगळं कनेक्शन. हिचे प्रत्येकाबरोबर कधी कधी फोनाफोनी होते, माझी नाही होत. सुरू पण असतं. हिचं कोणाकडे तरी मेसेज, कसा आहेस, काय चाललंय, तो तिला एक खूप क्रिएट आहे.